ती गोष्ट अगदी खरी घडलेली आहे. उस्मानिया विद्यापीठाचे पहिले मराठी विभागाचे प्रमुख श्री काकासाहेब जोशी हे मी लहान असताना वसमतला आले होते. त्यांना गोष्टी सांगण्याचा खूप नाद. ही सर्व धार्मिक मंडळी. तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. देवाने एकदा काय केले, समुद्र घुसळून काढण्याचे ठरवले. मंदारला केले रवी, वासुकीला केले दावे, शेपटाकडून झाले देव, तोंडाकडून झाले राक्षस. मग त्यांनी समुद्र घुसळून काढला. त्यातून 14 रत्ने बाहेर आली. देव अमृत प्याले वगैरे सारी कहाणी सांगितली व नंतर ते मला म्हणाले, मी आता तुला ही कहाणी सांगितली, या कहाणीचे तात्पर्य काय ते सांग पाहू. तेव्हा मी म्हणालो, या कहाणीचे तात्पर्य असे की जे लबाड असतात त्यांना अमृत मिळते. तेव्हा ते भयंकर ऑफ झाले. ते म्हणाले, असे नाही, देवांना अमृत मिळाले तेव्हा आपण देवाच्या बाजूने राहावे. मी म्हणालो, मला तुमच्या कहाणीत जे जाणवलं ते इतकंच की जे लबाड असतात त्यांना अमृत मिळते. तेव्हा ते म्हणाले, तू नरकात जाशील